भावी मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला धक्काच बसेल, पण हे सत्य आहे। आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे, पण अजूनही ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला नवलच वाटेल। कुठे आहे हे गाव, चला तर पाहूया। नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे, मात्र अजूनही भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही म्हटल्यावर आपल्याला विचार पडलेला असेल, मात्र हे सत्य आहे। भावी मुख्यमंत्री संबोधल्या जाणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात विकास मात्र खुंटलेला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। लाखनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेली देवरी, सानगाव, सायगाव जंगलव्याप्त भागात गावे असल्याने नेहमी याकडे दुर्लक्ष केले जाते। गावाला जायला पक्का रस्ता नाही। दुसरीकडे सायगाव येथे तर स्वातंत्र्य काळापासून जाण्यासाठी पक्का रस्त्याचा प्रतीक्षेत आहे। अनेकदा निवेदने दिली, मात्र अजूनही याकडे दुर्लक्षच आहे। म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी घेतला असून तसा ठराव देखील घेण्यात आलेला आहे। आमच्या गावच्या काही समस्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ गोसे धरणाचा पाणी आमच्या गावातील शेतकऱ्यांना मिळाला नाही। तसेच आमच्या गावात येणारे तिन्ही बाजूंनी येणारे रोड ते अतिशय खराब झालेले आहेत आणि त्यामुळे येण्या जाण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्या ठिकाणाहून विद्यार्थी सुद्धा जात असतात। आज जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आमचे पालांदूर या ठिकाणी तसेच सायगाव येथील विद्यार्थी खिटाडी येथे जात असतात आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तसेच आमचा गट ग्रामपंचायत अंतर्गत सानगाव आहे, त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्मशान शेड त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झालेली नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही अशा विविध मागण्यासाठी येणाऱ्या विधानसभेवर जाहीर बहिष्कार करण्यात येत आहे। तुमचं नाव सांगा। मी अनिल मुरलीधर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य देवरी। आमच्या गावाचे असं समजलं का आमचं गाव अशा ठिकाणात आहे का जंगलामध्ये आहे आणि जवळजवळ आज माझी 52 वर्षाची वय आहे। मी 52 वर्षाच्या कालावधीमध्ये पाहत आहे तर गावापासूनचा असा जंगल होता त्या काळापासून, म्हणजे मी पाहत आलेला छोट्यापासून तर आज 52 वर्षाच्या वयीपर्यंत का आमच्या गावच्या समस्या कोणताही खासदार येऊ आमदार येऊ अशा म्हणजे कोणत्याही सुटल्या नाही। त्यासाठी झगडावाच लागला। झगडून म्हणजे अशा प्रकारचे येतात, खासदार आश्वासन देऊन जातात, आमदार आश्वासन देऊन जातात, पण त्या समस्याचा कोणीही निर्णय करू शकत नाही। आणि वरून आमच्या गट ग्रामपंचायत मध्ये एक सानगाव गाव येते, इथला स्थानिक जो कार्यकर्ता आहे खासदाराचा, त्या स्थानिक कार्यकर्त्यांना 25-15 अंतर्गत आमच्या गाव म्हणजे सानगाव या गाव ठिकाणामध्ये सभा मंडप आलेला होता। तो सभा मंडप इथून हलवून वाकलला नेला। हे म्हणजे जेव्हा आम्ही खासदाराला मागणी करायसाठी गेलो तर खासदारानं आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल, हा तुमच्या गावचा सभा मंडप होता। तर मग त्याला फोन करून विचारलं तर त्यानं त्याच्यावर उत्तर तशा पद्धतीने दिला। त्याच्यावर त्या खासदारानं आम्हाला रिॲक्शन दिलं नाही। नंतर आम्ही सर्व गावानिशी म्हणजे गावकऱ्याच्या समस्या ऐकून घेतल्या, मीटिंग घेतली, ठराव घेतला आणि त्याचा निवारण म्हणून आम्ही येणाऱ्या विधानसभेवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला सर्वानुमते। एकीकडे राज्यात राजकीय चिखलफेक सुरू आहे। नेते स्वतःच्या स्वार्थापोटी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसत आहेत, मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा यांना विसर पडलेला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। एक नाही तर गट ग्रामपंचायत असलेले हे तिन्ही गाव विकासाच्या मुख्य प्रवाहातून कोसो दूर आहेत। या गावाची परिस्थिती पाहिल्यावर आपल्याला स्वातंत्र्यपूर्वीची परिस्थिती असल्याचे दिसून येते। याच कच्च्या रस्त्यांनी गर्भवती महिला, शाळकरी मुले प्रवास करीत आहेत। दुसरीकडे एसटी बस देखील या गावांमध्ये पोहोचली नाही। पावसाळ्यात तर या रस्त्यांवर जाताना तारेवरची कसरत करावी लागत असते। संगीता मिलिंद वासनी, मी आशा वर्कर आहे। आशा वर्कर म्हणून सायगाव मध्ये काम करते आणि सानगाव मध्ये पण काम करते आणि देवरी मध्ये पण काम करते। परंतु सायगाव मध्ये या रोडची इतकी गंभीर समस्या आहे की माझी एक गरोदर माता उपकेंद्र किटाळीला पाठवली असता ती एकदा रस्त्यामध्येच पडली आणि 60 वर्षाच्या वरून जे म्हातारे लोक राहतात त्या म्हाताऱ्या लोकांना आम्ही बीपी शुगर साठी किंवा इतर तपासण्यासाठी सुद्धा आम्ही किटाळीला उपकेंद्रामध्ये पाठवतो, तर त्यांना सुद्धा तेच समस्या आहे। त्यांना जोडून एक पालांदूर ते किटाळी रोड सायगाव तर्फे आहे, परंतु तो 3-4 किलोमीटर म्हणजे आउट फेरा होतो, त्यामुळे त्या रोडला ते जाऊ शकत नाही।
आम्ही गरोदर मातेला जेव्हा जेव्हा पाठवतो तेव्हा तेव्हा ते गरोदर माता हेच आम्हाला उत्तर देतात की हा रोडच चांगला नाही, तर आम्ही नेहमी म्हणजे तिथं जाण्याचा आम्हाला अडथळा येतो. आणि वरून आमचे पूर्ण शाळकरी मुलं पण 5 ते 12व्या वर्गापर्यंत इथं किटाळीला जातात आणि किटाळीमध्ये जाऊन सणारे त्यांना सुद्धा हेच अडथळा येते. नेहमी पावसाळ्यामध्ये या रोडची एवढी गंभीरता आहे की मुलं कधी-कधी पडतात आणि कधी-कधी शायकीने सुद्धा पडतात. रस्ता बहुत खराब आहे. यानं गड्डे आहेत. कारण सायकलनं जायला तर असं होते. म्हणजे चिखल उतरते. कधी पडलाय आम्ही. रस्ता बनला का कधी? कधीच नाही बनलाय. काय मागणी आहे आता तुमची? रस्ता पाहिजे. पक्का झाला पाहिजे. नाही बनला तुम्ही येणार निवडणुकीवर काय बहिष्कार. एकीकडे नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र भावी मुख्यमंत्री यांच्याच मतदारसंघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा होणार, हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.